ठाकरे बंधू युतीची घोषणा करताच पुण्यामध्ये जल्लोष होणार आहे। मनसे आणि शिवसेनेकडून एकत्र जल्लोष करण्यात येणार आहे। अलका चौकामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे। आज युती संदर्भात घोषणा होणार आहे। पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मनसैनिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करणार आहेत। कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आनंदोत्सव हा साजरा होणार आहे। आगामी निवडणुकी संदर्भात या ठिकाणी घोषणा युती संदर्भात घोषणा केली जाणार आहे। आज ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहे। तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र येणार आहेत। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली जाणार आहे। या संदर्भात ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य खरं तर पहिल्या दिवसापासूनच हे दोन बंधू एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत होते। कसली आठवणी आता जागवत आहे सध्या? आनंद तर आहेच। आज एवढे वर्ष मी प्रयत्न करत होतो आणि आपण सर्वांच्या आशीर्वादाने, तुळजाभवानीच्या कृपेने आणि स्वर्गीय बाळासाहेब मीनाताई आमच्या आई या सगळ्यांच्या आशीर्वादाने दोघे एकत्र येत आहेत। यासारखा आनंदमय क्षण माझ्या आयुष्यात नसणार। आजचा फोन आला, नाही तू आज 10:30ला शिवतीर्थावर ये, आपण एकत्र जाऊया आणि तुझी उपस्थिती मला पाहिजे आहे। तर मी त्याला सांगितलं, अरे माझा पायाचा प्रॉब्लेम आहे धक्काबुक्कीमध्ये। नाही कोण धक्काबुक्की करणार नाही, धक्का दिला तर मी बुक्का मारून घालू नकोस, तू येच। ॲक्च्युली बाळासाहेब असताना वेगळे व्हायलाच नको होते, पण दुर्दैव आहे ते झाले। एवढ्या वर्षाच्या तपश्चर्याने साहेबांची जे मनात शल्य होतं शेवटपर्यंत, जे मला पूर्ण माहिती आहे, पण त्या शल्याला आज त्या दोघांनी तिरांजली देऊन दोघंही एकत्र आले आणि दोघांच्याही मनामध्ये मराठी माणसाविषयी महाराष्ट्राच्या एकंदरीत जी त्या दोघांची उणी जाणत होती ती दोघांनी दूर केलीत। ह्याच्यात मला आणि खूप आनंद आहे आणि नक्कीच साहेबांना सुद्धा या गोष्टीचं समाधान झालं। दोघांची उन्नती व्हावी, दोघांनाही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सेवेसाठी त्यांचं उर्वरित आयुष्य द्यावं हीच माझ्या मनात एक इच्छा आणि त्यांच्या आशीर्वाद आहेत। आज कुठेतरी हा क्षण ते याची डोळ्या याची देही पाहणार आहेत। हेच एक त्यांच्यासाठी खरं तर आनंदाचा क्षण असल्याचं ते सांगतायत। व्हिडिओ जर्नालिस्ट राजेश मण्यारसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।